अर्ध्या किचनची साफसफाई तर मी सकाळी 10 वाजेपर्यंतच आवरून घेतली. त्याच्या अगोदर मी हे कालचं दाखवते. थोडंसं बेंद्राच्या कणीच चकल्या केल्या होत्या, त्याची भाजणी शिल्लक होती. कधीतरी पोरांना खायला करायला येईल म्हणून ठेवली होती. काल म्हटलं संध्याकाळचं कणी निवांत आहे म्हणून इथं चकल्या करायला घेतल्या होत्या. ह्यावेळी साध्या पद्धतीनंच म्हणजे फक्त कोमट पाण्यात मळून जे काही बेसिक साहित्य असेल ते मळूनच कणी चकल्या करायला घेतल्या होत्या. पण आता दाखवले तेवढंच पीठ शिल्लक आहे, बाकीच्या चकल्या करून झालेल्या आहेत. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आता किती वाजलेत माहिती आहे? बरोबर सकाळचे 10 वाजलेले. चला माझं आता काय काय आवरलं हे मी तुम्हाला दाखवते. इकडे 2 साड्या माझ्या धुवायच्या होत्या. ओट्यावरची कपडे म्हणजे वर्कशॉपचे कपडे टॉवेल सगळी भिजत घातलेली ती धुतली. त्यानंतर इथं सगळ्या बरण्या वगैरे घासून ठेवलेले. इथं हा सगळा कणी असा पसारा काढून ठेवलेला आहे. आणि हे बघा वरचं सगळं घासून धुवून सगळं घेतलेलं, कारण पावसानं कणी असे डाग 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 काळे पडलेले. सगळं कणी घासून पुसून घेतलेलं आहे. आणि आता इथून पुढच्या कामांना सुरुवात. तसं तर कालच्या चकल्या करूनच कणी कंटाळा आला होता, कारण उभं राहूनच गाळावं लागलं, उभं राहूनच तळावं लागलं, कारण ती वरची शेगडी खाली येत नाही आणि खालची जी सिंगल शेगडी आहे की नाही त्याचं रेग्युलेटर नाही आहे. त्यामुळं पण म्हटलं की नाही राहिलं की राहून जाते. म्हटलं आज थोडंसं ऊन पण पडल्यासारखं झालं, म्हटलं बरण्या वगैरे पण वाळून जातील. त्यामुळे सकाळीच की नाही किचनमधलं ते वरचं सगळं साफसफाई करून घेतली. बरण्या वगैरे घासून बाहेर पाणी आलेलं त्याच वेळेत की नाही वर्कशॉपची ह्याची 2 साड्या वगैरे सगळं धुवून घेतलं. आता म्हटलं हे सगळं आवरलेलंच आहे, तर फ्रीज पण आवरून घेतला. थोड्या भाज्या ज्या होत्या त्या काढून भरून व्यवस्थित ज्या खराब झालेल्या त्या टाकून दिल्या. त्यानंतर इथं आता जेवणाला घातलेलं आहे. म्हटलं पसारा आवरत जेवणाला घालावं. तर इथं वांग्याची आमटी टाकलेली आहे, भात झालेला आहे, मेथीची भाजी फोडणीला टाकली. त्यात शेंगदाणे नव्हते, म्हटलं जास्तीचं शेंगदाणे भाजून घ्यायचं, कारण परवा दिवशी तनू पण भाजलेले शेंगदाणे आहेत का विचारत होता. म्हटलं थोड्याचं कूट करायचं आणि थोडं भाजून त्याला बरणीत भरून द्यायचं ह्यासाठी. तर हे अर्ध्या किचनची साफसफाई करायलाच किती वेळ गेला माहीत आहे. पण मला एक आज अनुभव आला. सकाळी लवकर कामाला सुरुवात केली की नाही, जेवढी सकाळची कामं पटकन होतात की नाही तेवढी दुपारनंतर जर त्या कामाला सुरुवात केली तर होत नाही. मग दिवस असा गेल्यासारखा वाटतं आपल्याला. त्यापेक्षा सकाळी पटापटाकने होऊन जाते आणि पटकन दिवस पण रिकामा आपल्याला वाटतं. हे माझ्या आजच्या कामावरून मला अनुभव आलेला आहे. भाजी वगैरे झाली, चपात्या पण करून घेतल्या लगेचच. म्हटलं बसलं की कंटाळा येतो. आणि इथं आता तसं नाही म्हणा गेलं ना, फ्रीजमधलं थोडंसं चपातीचं पीठ शिल्लकचं होतं, थोडंसं खराब झालेलं ते काढून टाकलं. थोडंसं दही होतं ते पण खराब होत आलेलं. ते असं करत आणि आत्ता जेवण केलेलं अशी बेसिनला भांडी पडली होती. म्हटलं ती लगेचच की नाही ओटा वगैरे पुसून घेतलं आणि ती भांडी घासायला सुरुवात केली. बरण्या वगैरे अजून काय वाळल्या नव्हत्या, कारण ऊन जरी पडलं असलं तर उन्हाळ्यासारखं कडक ऊन नसतं, त्यामुळे वाळत नाहीत. म्हटलं त्यात संध्याकाळी निवांत भरून ठेवायचं. त्यामुळे खाली फक्त कधी पसारा होता तो सगळ्या पुड्या बांधून ठेवल्या, एका डब्यामध्ये ठेवलेला आहे. सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे. ट्रॉलीच्या खालचं पण ते काढून कधी खालचा कप्पा निघतोय ते काढून फरशी वगैरे पुसून घेतलेले आहे. आणि हे सगळं करायच्या नादात कारण माझी देवपूजा आजची राहिलेली आहे. त्यानंतर मी शुक्रवारची पूजा करते ती पण राहिली आज, कारण वेळ झाल्याने आता हे थोडंसं अजून बाकीचं पण माझं कामं आहेत ती आवरायची होती. म्हटलं ते आता राहू दे, संध्याकाळी पूजन नाही तर मग डायरेक्ट उद्या सकाळीच देवपूजा करेन. पण कसं आपल्याला सवय नसेल, रोज देवपूजा करायची सवय झालेली असते, त्यामुळे कधी असं चुकल्यासारखं वाटते. पण पर्याय नाही जास्तीची कामं असली तर. पण एक मात्र किचन कधी साफ केल्यामुळे अर्धं इतकं भारी वाटत होतं, फ्रेश आणि रिकामं वाटत होतं. थोडंसं मी ते बरण्या वगैरे ओट्यावर ठेवते, ते मी पाट वगैरे ठेवून त्यावर ठेवलेलं आहे. थोडंसं बघूया आता ते किती दिवस व्यवस्थित राहते इथे. तर इथं थोडासा दुसऱ्या बरणीमध्ये भरून ठेवले. पण त्याचं टोपण वगैरे आता मी कधी ते कट्ट्यावर होतं ते घासून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते वाळल्यानंतर त्याला घालेन. इथं माझं टॉयलेट बाथरूम वगैरे साफसफाई सगळी झालेली आहे. रोजचे कपडे मशीनला लावून झालेले. जास्तीचे कपडे काय मी सकाळी पाणी आल्यानंतर हातावरूनच धुवून टाकलेले आहेत. आता थोडंसं उद्या कधी ते मागचं रॅक दिसते ते डबे वगैरे पुसून व्यवस्थित ठेवायचं म्हणते.
तर हे माझं आता जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं. त्यानंतर की नाही सगळे टॉवेल आज मी धुतल्यामुळे एक पण टॉवेल शिल्लक नाही आहे. त्यामुळे की नाही नॅपकिनने मला चेहरा पुसावा लागलेला आहे. कारण थोडंसं बाहेर जायचं होते त्यामुळे फ्रेश झाले आणि चल चल म्हणत तोपर्यंत माझा नवरा की नाही 5 मिनिटात जाऊयात, चल आत्ता लगेच जा असं म्हणत अर्धा तास कधी निघून जातो ना हेच कळत नाही. त्यामुळे त्यांची वाट बघत बसली होती. चला व्लॉग इथंच बंद करते.